हॅलो, गुड मॉर्निंग. तर सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज मी बनवते घेवड्याची शेंग. तर शेंग जी आहे ती मी दारासमोरच वेल लावलेला आहे, तर त्याच्या या शेंगा आहेत. तर त्या तोडून स्वच्छ करून निवडून घेतल्या, कारण एखादी किडकी पण असू शकते त्यामध्ये आळी वगैरे. तर त्या पाण्याने वॉश करून व्यवस्थित चाळणीमध्ये एका टोपल्यामध्ये ठेवून दिल्या पाणी निथळण्यासाठी. कढई गरम झालेली, त्याच्यामध्ये मी आता मोहरी टाकली, त्यानंतर जिरे टाकले आणि ते करपू नये म्हणून कढीपत्ता ॲड केला. तरी पण थोडंसं ते करपलंच, कारण गॅस खालती फास्ट होता. आणि त्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याची पेस्ट टाकली. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि धुतलेली जी घेवड्याची शेंग होती ती त्यामध्ये टाकून दिली. तेलामध्ये छानशी परतली, त्यामध्ये मीठ ॲड केलं आणि आणखीन एखाद मिनिटभर चांगली परतून घेतली. आणि आज मी सप्पकच बनवते, कारण आरूच्या टिफिनला द्यायचे ध्रुवसाठी, कारण मुलं तिखट खात नाहीत. त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त हळद, धने पावडर एवढंसंच टाकलं आणि आणखीन एखाद मिनिटभर तेलामध्ये छानशी परतून घेतली. आता त्याच्यामध्ये 1 चमचाभर पाणी ॲड करणार आहे मी आणि त्यानंतर झाकण ठेवून चांगली ती शिजली का ते पाहते. थोडंसं आणखीन पाणी ॲड केलं, त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून दिलं आणि आणखीन शिजायला एखाद मिनिटभर मी ही शेंग ठेवून देणार आहे. अगदी सिंपल पद्धतीनेच घेवड्याची शेंग बनवली आहे, तर खूप खाण्यासाठी मस्त लागते. आणि आमच्या इकडे प्रत्येक भाज्यामध्ये शेंगदाण्याचं कूट सर्रास वापरलं जातं. काही भाज्यांमध्येच नाही, शक्यतो जास्त प्रमाणात शेंगदाण्याच्या कुटाचा वापर होतो. तर इकडे चपाती पण माझी लाटून झालेली आणि अगदी तवा भरून मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आणि शेंग पण बनवून तयार झालेली. तर चपाती आहे त्याला आता वरतून तेल लावून देते आणि पलटून आणखीन एक वेळेस खालच्या बाजूला पण तेल लावून शेकून घेते. चपाती थंड झाली की आरूचा टिफिन बनवून देणार आहे आणि त्यानंतर मग आरू स्कूलला जाईल. तिचं थोडंसं तिने आवरून घेतलेलं, फक्त आता तिचा जुट्टू बांधायचा बाकी होता. आणि हे पण शाळेला जातात, तर यांच्यासाठी पण पटकीने म्हणजे स्वयंपाक वगैरे करून घ्यायला लागतो. ध्रुव पण उठलेला, त्याला पण भूक लागलेली, तर अगोदर आरूसाठी 1 चपाती बनवून घेतली आणि हा तिचा टिफिन आहे. तर शेंग पण थंड झालेली, तर डब्यामध्ये मी भरून देते. बघा, दिसायलाच इतकी सुंदर दिसते. आणि त्यानंतर चपाती पण थंड झालेली, तर ती पण डब्यामध्ये भरून देते. चपाती पण थंड झाल्यानंतरच मी डब्यामध्ये भरून घेते डब्बा. आणि आता फक्त तिचा जुट्टा घातला की ती मग स्कूलला जाईल. आणि सध्या आरूचे केस खूप वाढलेले आणि तिला जास्त गुंता वगैरे झाला की ती चिडचिड करते, त्यामुळे तिचे केस 2 दिवसापूर्वीच कट केलेले, खूप म्हणजे खूप लॉंग झालेली, म्हणजे जास्त पण नाही पण लॉंग झाले होते. तर ते कट केले आणि आता एवढूसा जुट्टू येतो तिचा, तर तिचा जुट्टा घालून देते मी. आणि 8च्या दरम्यान ती स्कूलला जाते. तर या टायमिंगमध्ये माझं एवढंसं काम झालेलं आहे, म्हणजे बाकीचं झाडझूड वगैरे सगळी झालेली. तर ती स्कूलला गेली, तिचे पप्पा तिला सोडायला जातात. त्यानंतर ध्रुवला भूक लागलेली म्हणून त्याच्यासाठी 1 चपाती बनवलेली. आणि इकडे चहा पण उकळत आलेला, म्हणजे बनवून झालेला, तर त्याला चहा चपाती खायची. तो रोज सकाळी चहा चपाती खातो, त्याची फेवरेट आहे. त्यानंतर माझ्यासाठी पण मी चहा ओतून घेणार आहे आणि चहा पिऊन घेते मी. आणि हे आरूला तोपर्यंत शाळेत सोडून येतील, त्यांच्यासाठी पण चपाती वगैरे बनवून ठेवते. तर ध्रुव TV पाहत बसलेला आणि त्याच्यासाठी मस्तपैकी चहा चपाती दिली.